राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगतात। भाचा यश देशपांडे याच्या साखरपुड्यामध्ये ठाकरे कुटुंब एकत्र आलं होतं। दरम्यान यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का अशा चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्यात। बघूया त्यावरचा एक रिपोर्ट। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यानं पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय। भाचा यश देशपांडेच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमात ठाकरे कुटुंब एकत्र आल्याचं दिसलं। दरम्यान यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का अशा चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात सुरू झाल्यात। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंमध्ये राजकीय टोलेबाजी सुरूच असते। ठाकरे गटानं अदानींविरोधात काढलेल्या मोर्चावरून राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला होता। आज का जागा आली? मला असं वाटतं जाहीर होऊन मला 8-10 महिने झाले असतील ना। आज का मोर्चा काढलाय की सेटलमेंट नीट होत नाही म्हणून? बघा, एक तर गोष्ट अशी आहे की मला आता कळायला लागलेत अदानीचे चमचे कोण कोण आहेत। अदानीचे म्हणजे मी प्रश्न आम्ही अदानीला विचारला, चमचे का वाचतायत? तर अर्धवट माहितीनुसार प्रश्न कोणी विचारू नयेत। एक तर त्या शालीचं वजन पेलतंय की नाही हे त्यांनी बघायला पाहिजे, आणि अर्धवट माहितीनुसार विचारलेल्या प्रश्नाला मी उत्तर देत नाही। दिशा सालियन प्रकरणी सत्ताधाऱ्यांकडून आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप करण्यात आले। दरम्यान यानंतर राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेंनी आदित्य ठाकरेंची पाठराखण केली होती। आदित्य ठाकरे यांच्या विरोधामध्ये SIT लावलेली आहे चौकशीची, कसं पाहता एकंदर तुमचं वर्ष पण आता आहे? मला असं वाटत नाही की आदित्य असं काय करेल, त्यामुळे चौकशा काही लावू शकतात। आम्ही पण याच्यातनं खूप गेलोय। त्यासोबत दिशा सालियन प्रकरणात आदित्य असं काही करणार नसल्याचं शर्मिला ठाकरे यांनी म्हटलं। त्यांनी पहिले एकमेकात चांगलं बोलावं, आणि मला आभारी आहे मी त्यांचा, कारण मला ह्याच गोष्टीचा राग आहे की सुतराम संबंध नसताना तुम्ही SIT लावताय, मग आमच्याकडे पुरावे असताना SIT का लावत नाही? आमच्याकडे आहेत ना, फोटो आहेत। मला असं वाटतं असे आभार मानण्याची वेळ उद्धव ठाकरेंनी मला आयुष्यात कधीच दिली नाही। किणी केस झाली तेव्हापासून आतापर्यंत जेवढ्या वेळ मिळेल तेवढ्या वेळ ते आम्हाला चिमटे काढत असतात। निदान जो भाऊ तुमच्यावर लहानपणापासून मोठा झाला त्याच्यावरती थोडा तरी विश्वास तेव्हा ठेवला असतात ना, तर आम्हाला कधीतरी आभार मानण्याची वेळ आली असती जी त्यांना आता मानायला लागते। मी माझ्या पुतण्यावर विश्वास ठेवला आणि सांगितलं की तो असं करेल असं मला वाटत नाही, पण तुम्ही ज्या भावावर मोठे झालात आयुष्यभर तेव्हा किणी केसच्या वेळेला कधी त्यांनी मदत केली किंवा आजपर्यंत टोमणे देणं त्यांनी कधी थांबवलंय? कुठची वेळ आली की किणी केसवरती टोमणे देतात? तुम्ही तुमच्या भावावर कधीतरी विश्वास ठेवून दाखवा। मागील काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकमेकांविरोधात बोलताना सावध भूमिका घेताना दिसतायत। शर्मिला ठाकरेंनी आदित्य ठाकरेंची पाठराखण केली, तर उद्धव ठाकरेंनीही शर्मिला ठाकरेंचे आभार मानले होते। त्यात आता दोन्ही कुटुंब एकत्र आल्यामुळे पुन्हा एकदा उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार का असे तर्कवितर्क लावले जात आहेत। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।